श्री स्वामी समर्थ. तुमचं मन सतत अस्वस्थ राहतं का? सगळं ठीक असूनही मनात काहीतरी खटकत राहतं का? भूतकाळाच्या आठवणी आणि भविष्याची चिंता तुमची आजची शांतता हिरावून घेत आहे का? मग स्वामींचा हा जीवनमंत्र शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण कदाचित तुमच्या आयुष्यातली सर्वात मोठी लढाई बाहेर कुठेच नाही, ती तुमच्या मनातच सुरू आहे. आपण आयुष्यात अनेक गोष्टींशी लढतो, परिस्थितीशी, लोकांशी, अडचणींशी, नशिबाशी, पण स्वतःच्या मनाला शांत ठेवण्याची कला मात्र अनेकदा विसरतो. बाहेरून सगळं व्यवस्थित दिसत असतं, पण मनात विचारांचं वादळ सुरू असतं. उद्या काय होईल? माझं काय होईल का? माझ्यासोबतच असं का होतं? त्याने माझ्याशी असं का केलं? तो माझ्याशी असंच का वागला? हे प्रश्न पुन्हा पुन्हा मनात येत राहतात आणि आपण लक्षातही घेत नाही की परिस्थितीपेक्षा आपल्या विचारांनीच आपल्याला जास्त थकवलं आहे. स्वामी समर्थांच्या शिकवणीतून एक गोष्ट समजते, मनाला योग्य दिशा दिली तर माणूस मोठ्यात मोठ्या संकटातूनही मार्ग काढू शकतो. मनावर नियंत्रण म्हणजे विचार येणं बंद होणं नाही. विचार तर येणारच, पण प्रत्येक विचाराला सत्य मानायचं नाही, प्रत्येक भीतीवर विश्वास ठेवायचा नाही, प्रत्येक शब्दाला उत्तर द्यायचं नाही आणि प्रत्येक परिस्थिती आपल्या मनासारखीच असली पाहिजे असा हट्टही धरायचा नाही. जेव्हा मन अस्वस्थ होईल तेव्हा लगेच परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करू नका. पहिल्यांदा स्वतःला शांत करा, डोळे मिटा, एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूच म्हणा श्री स्वामी समर्थ. पुन्हा श्री स्वामी समर्थ आणि मनात म्हणा, स्वामी माझ्या मनाला योग्य दिशा द्या. कदाचित तुमची समस्या लगेच संपणार नाही, पण त्या समस्येकडे पाहण्याची तुमची ताकद नक्की वाढेल. आणि कधीकधी परिस्थिती बदलण्यापेक्षा आपली परिस्थितीकडे पाहण्याची दृष्टी बदलणं अधिक महत्त्वाचं असतं. म्हणून आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, मन हरलं तर छोटी अडचणही मोठी वाटते, पण मन जिंकलं तर मोठं संकटही पार करता येतं. मन अस्वस्थ असण्याचं सर्वात मोठं कारण काय आहे माहीत आहे? आपण आपल्या प्रत्येक विचारावर विश्वास ठेवतो. मन म्हणतं काहीतरी वाईट होणार आहे आणि आपण घाबरतो. मन म्हणतं तो माणूस माझ्या विरुद्ध आहे आणि आपण त्याच्यावर संशय घेतो. मन म्हणतं माझं काहीच होणार नाही आणि आपण प्रयत्न करणंच सोडून देतो. पण प्रत्येक विचार सत्य असतो का? नाही. मन म्हणजे आकाशासारखं आहे, विचार म्हणजे ढग. ढग येतात, थांबतात आणि निघून जातात, पण आकाश तिथेच राहतं. तसंच तुमच्या मनात आज नकारात्मक विचार आला म्हणून तुम्ही नकारात्मक व्यक्ती होत नाही. तुम्हाला भीती वाटली म्हणून तुम्ही कमजोर होत नाही. तुम्ही कधी रडलात म्हणून तुम्ही हरलेले नाही. स्वामींचा भक्त असणं म्हणजे कधीच दुःख न होणं नाही, तर दुःखाच्या क्षणीही स्वामींच्या नावाला धरून राहणं. जेव्हा मनात एखादा नकारात्मक विचार येईल तेव्हा लगेच त्याच्याशी भांडू नका. फक्त स्वतःला विचारा, हा विचार खरंच सत्य आहे का? आणि मग स्वामींचं नाव घ्या. हळूहळू मनाला शिकवा, मला प्रत्येक विचाराच्या मागे धावायचं नाही. काही विचार सोडून द्यायचे असतात, काही प्रश्नांची उत्तरं लगेच मिळत नाहीत, काही गोष्टींचा अर्थ काळच सांगतो आणि काही गोष्टी स्वामींच्या चरणी सोपवाव्या लागतात. म्हणूनच आज जर तुमच्या मनात खूप विचार असतील तर स्वतःला दोष देऊ नका. शांत बसा, स्वामींचं नाव घ्या आणि स्वतःला सांगा, माझ्या मनात विचार आहेत पण मी त्या विचारांपेक्षा मोठा आहे. ही जाणीव तुमच्या मनाला हळूहळू मुक्त करायला सुरुवात करेल. आपल्या मनाची आणखी एक मोठी चूक असते, आपण प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करतो. कोण आपल्याबद्दल काय बोलेल, कोण आपल्यासोबत राहील, उद्या काय होईल, कुठली गोष्ट आपल्या मनासारखी होईल, या सगळ्याचा हिशोब आपण मनात ठेवतो आणि मग मन थकतं. तुमच्या हातात जे आहे त्याच्यासाठी पूर्ण प्रयत्न करा, पण जे तुमच्या हातातच नाही ते स्वामींच्या चरणी सोपवा. ही हार नाही, हा विश्वास आहे. तुम्ही बी पेरू शकता, पाणी देऊ शकता, मातीची काळजी घेऊ शकता, पण फळ कधी येईल हे पूर्णपणे तुमच्या हातात नसतं. तसंच आयुष्य आहे, आपण प्रयत्न करायचे, प्रामाणिकपणे आपलं काम करायचं आणि परिणामाची चिंता स्वामींवर सोडायची. एकदा मनापासून म्हणा, स्वामी माझ्या हातात असलेलं मी पूर्ण ताकदीने करेन, पण जे माझ्या हातात नाही ते तुमच्या चरणी सोपवतो. ही एक भावना मनातील कितीतरी ओझं हलकं करू शकते, कारण मनाला शांतता तेव्हा मिळते जेव्हा आपण प्रत्येक गोष्ट नियंत्रित करण्याचा हट्ट सोडतो. म्हणून लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. तुम्ही योग्य असाल तर स्वामी तुमच्या मनातलं सत्य जाणतात. तुमचं काम उशिरा होत असेल तर निराश होऊ नका. कदाचित वेळ लागतोय पण प्रवास थांबलेला नाही आणि
आज तुमचं मन म्हणत असेल माझं काहीच होणार नाही, तर त्या विचाराला उत्तर द्या, माझ्यासोबत स्वामी आहेत, मग मी का घाबरू? कधी कधी आपल्यासमोर समस्या नसतेच, समस्या असते ती म्हणजे त्या समस्येमुळे निर्माण झालेली घालमेल. एकच गोष्ट दिवसभर मनात फिरत राहते, आता काय होईल, मी हे कसं सोडवू, जर हे माझ्या मनासारखं झालं नाही तर. आणि जितका आपण विचार करतो तितकंच मन अधिक अस्वस्थ होत जातं. गोंधळलेल्या मनाला योग्य निर्णय घेणं कठीण जातं. म्हणून संकट आलं की पहिलं काम समस्या सोडवणं नाही, पहिलं काम मन शांत करणं आहे. स्वामी समर्थांच्या चरणी बसून फक्त काही क्षण शांत राहा. काही मागू नका, काही तक्रार करू नका, फक्त स्वामींच्या प्रतिमेकडे पहा आणि मनात म्हणा, महाराज मला योग्य मार्ग दिसत नाही आहे, पण तुम्हाला सगळं माहीत आहे. माझं मन शांत करा आणि योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या. ही प्रार्थना परिस्थिती जादूने बदलण्याचं वचन नाही, पण ती तुम्हाला परिस्थितीकडे शांतपणे पाहण्याची ताकद देऊ शकते. आणि मन शांत झालं की ज्या गोष्टी आधी अशक्य वाटत होत्या त्यातही एखादा मार्ग दिसायला लागतो. कधी एखादी व्यक्ती मदतीला येते, कधी एखादी कल्पना सुचते, कधी आपणच एखादा चुकीचा निर्णय टाळतो आणि नंतर लक्षात येतं त्यावेळी मी घाई केली असती तर मोठी चूक झाली असती. म्हणून स्वामींवर श्रद्धा ठेवण्याचा अर्थ हातावर हात ठेवून बसणं नाही. श्रद्धा आणि प्रयत्न दोन्ही आवश्यक आहेत. तुम्ही प्रार्थना करा आणि त्यानंतर कृतीही करा. नोकरी हवी असेल तर प्रयत्न करा, व्यवसाय करायचा असेल तर मेहनत करा, नातं वाचवायचं असेल तर संवाद साधा, अडचण असेल तर योग्य व्यक्तीची मदत घ्या आणि या सगळ्याच्या मागे स्वामींचं नाम मनात ठेवा. कारण स्वामींचं नाव तुम्हाला प्रयत्न करण्यापासून थांबवत नाही, ते प्रयत्न करताना मनाला धीर देतं. कधी कधी आपण म्हणतो स्वामींनी माझी अडचण का दूर केली नाही, पण कदाचित स्वामी आपल्याला अडचणीपासून दूर नेत नसतील, ते आपल्याला त्या अडचणीपेक्षा मजबूत बनवत असतील. हा फरक समजला की तक्रार कमी होते आणि श्रद्धा वाढते. म्हणून आजपासून संकट आलं की घाबरू नका. स्वतःला फक्त एवढंच सांगा, पहिल्यांदा मन शांत करायचं, मग विचार करायचा, मग प्रयत्न करायचा आणि शेवटी परिणाम स्वामींच्या चरणी सोपवायचा. ही सवय लागली तर तुमचं मन हळूहळू तुमचं शत्रू राहणार नाही, तेच तुमची सर्वात मोठी ताकद बनेल. आपल्या मनाची शांतता अनेकदा कोणीतरी दुसरंच येऊन हिरावून घेतं. एखाद्याने चुकीचं बोललं, एखाद्याने आपला विश्वास तोडला, आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला आणि मग तो माणूस आपल्या आयुष्यातून निघून गेला तरी त्याचे शब्द मात्र आपल्या मनात राहतात. आपण त्याच गोष्टीचा विचार करत राहतो, त्याने माझ्याशी असं का केलं, मी त्याच्यासाठी एवढं केलं आणि त्याला कधीच समजणार नाही मी किती दुखावलं आहे. समोरची व्यक्ती कदाचित 2 दिवसात पुढे निघून जाते, पण आपण महिने आणि वर्ष त्या एका प्रसंगाला मनात घेऊन फिरत असतो. म्हणून कधी कधी दुसऱ्याने आपल्याला जितकं दुखावलं त्यापेक्षा जास्त आपण स्वतःलाच दुखवत असतो. हे थांबवायला शिका. माफ करणं म्हणजे समोरच्याने केलेली चूक योग्य होती असं मानणं नाही. माफ करणं म्हणजे आपल्या मनाला त्या घटनेच्या कैदेतून मुक्त करणं. आणि हे खूप महत्त्वाचं आहे, कारण ज्याने तुम्हाला दुखावलं त्याला तुमच्या मनावर आयुष्यभर राज्य करण्याचा अधिकार देऊ नका. स्वामी समर्थांचा भक्त जर प्रत्येक व्यक्तीच्या वागण्यावर आपलं मन अवलंबून ठेवू लागला तर त्याला कधीच शांतता मिळणार नाही. कोणी कौतुक करेल तर आनंद, कोणी टीका करेल तर दुःख, कोणी जवळ येईल तर आनंद, कोणी दूर जाईल तर दुःख, असं चालत राहील तर आपल्या मनाची चावी दुसऱ्याच्या हातात जाईल. म्हणून मनाची चावी स्वतःकडे ठेवा. लोकांनी चांगलं बोललं तर नम्रपणे स्वीकारा, वाईट बोललं तर प्रत्येक शब्द मनात साठवू नका. तुम्हाला तुमची सत्यता माहीत आहे आणि तुमच्या मनातलं खरं स्वामींना माहीत आहे. म्हणूनच कोणी तुमच्याबद्दल गैरसमज करून घेतला तरी प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाही. कधी कधी शांत राहणं हेच सर्वात मोठं उत्तर असतं. आणि काही नाती जपण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात, पण काही नाती सोडून देण्यासाठीही धैर्य लागतं. जर एखाद्या नात्यामुळे तुमच्या मनाची शांतता सतत नष्ट होत असेल तर स्वतःला विचार करा, हे नातं मी प्रेमाने जपत आहे की भीतीने? उत्तर मिळेल. आज रात्री स्वामींच्या चरणी एक प्रार्थना करा, महाराज मला प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेण्याची सवय कमी करा. जे माझ्यासाठी नाही ते सोडण्याचं धैर्य द्या आणि जे माझ्यासाठी आहे त्याची किंमत ओळखायची बुद्धी द्या.
ही प्रार्थना मनापासून करा, कारण आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होणार नाही. प्रत्येक माणूस आपल्या अपेक्षेप्रमाणे वागणार नाही. प्रत्येक नातं कायम राहणार नाही. पण या सगळ्याच्या मध्ये स्वतःची शांतता जपणं आपल्या हातात आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही हे शिकलात त्या दिवशी बाहेरचं जग बदलण्याची गरज उरणार नाही, कारण तुमच्या मनात स्वामींचा आधार मिळालेला असेल. श्री स्वामी समर्थ हे नाव घेताना मनात एकच भावना ठेवा, जे माझ्या मनाला तोडतं ते मी सोडतो आणि जे माझ्या मनाला स्वामींच्या जवळ नेतं ते मी जपतो. आज या जीवनमंत्राचा शेवट करताना एक गोष्ट मनात कायमची ठेवा. तुमच्या आयुष्यात किती संकट आहेत यापेक्षा त्या संकटांसमोर तुमचं मन किती मजबूत आहे हे महत्त्वाचं आहे, कारण परिस्थिती नेहमी आपल्या हातात नसते. लोक आपल्या मनाप्रमाणे वागतीलच असं नाही. कधी अचानक अडचणी येईल, कधी जवळची माणसं दूर जातील, कधी प्रयत्न करूनही अपेक्षित परिणाम मिळणार नाही. पण सगळ्याच्या मध्ये एक गोष्ट तुमच्या हातात आहे, तुमचं मन. मनावर नियंत्रण म्हणजे दुःख होऊ न देणं नाही, रडू न देणं नाही, भीती वाटू देणं नाही. मनावर नियंत्रण म्हणजे दुःख आलं तरी स्वतःला सावरता येणं, भीती आली तरी निर्णय शांतपणे घेता येणं, राग आला तरी शब्दांवर नियंत्रण ठेवता येणं आणि सगळे मार्ग बंद वाटत असतानाही स्वामी माझ्यासोबत आहेत हा विश्वास टिकवता येणं, हीच खरी ताकद आहे. आजपर्यंत तुम्ही मनात कितीतरी गोष्टी साठवून ठेवल्या असतील, जुन्या आठवणी, जुने अपमान, अपूर्ण इच्छा, न मिळालेल्या गोष्टी, तुटलेली नाती, भविष्यातली भीती. आज एकदा हे सगळं स्वामींच्या चरणी ठेवा. डोळे मिटा आणि मनापासून म्हणा, स्वामी, ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती द्या, ज्या गोष्टी बदलू शकतो त्या बदलण्याचं धैर्य द्या आणि या दोन्हींमधला फरक ओळखण्याची बुद्धी द्या. कदाचित तुमची समस्या लगेच संपणार नाही, पण तुम्ही तिच्या पुढे कोसळणं थांबवाल. कदाचित सगळे लोक तुमचं म्हणणं समजून घेणार नाहीत, पण तुम्हाला स्वतःला समजून घेता येईल. कदाचित आयुष्य तुमच्या मनाप्रमाणे घडणार नाही, पण त्या आयुष्यात शांतपणे जगण्याची ताकद तुमच्यात नक्की निर्माण होऊ शकते आणि हीच स्वामींच्या नामाची मोठी देणगी आहे. म्हणून आजपासून जेव्हा मन अस्वस्थ होईल तेव्हा लगेच हार मानू नका. फक्त शांत बसा, एक दीर्घ श्वास घ्या आणि म्हणा, श्री स्वामी समर्थ. आणि मनाला ठामपणे सांगा, माझं मन माझ्या हातात आहे, माझी श्रद्धा माझ्या हातात आहे, माझे प्रयत्न माझ्या हातात आहेत आणि बाकीचं मी स्वामींच्या चरणी सोपवतो. लक्षात ठेवा, तुम्हाला प्रत्येक लढाई जिंकण्यासाठी जगाशी लढण्याची गरज नाही. काही लढाया शांत राहून जिंकता येतात, काही लढाया माफ करून जिंकता येतात, काही लढाया सोडून देऊन जिंकता येतात आणि काही लढाया स्वामींचं नाव घेत घेत जिंकता येतात. म्हणून तुमचं मन सतत अस्वस्थ असेल तर स्वतःला दोष देऊ नका. आजपासून त्याला एक आधार द्या, स्वामींच्या नामाचा, कारण मनावर नियंत्रण मिळवलं तर अर्ध्या लढाया तिथेच जिंकल्या जातात आणि ज्या मनात स्वामींचं नाम असतं त्या मनाला अंधारातही आशेचा एक दिवा दिसत राहतो. चला, शेवटी एकदा पूर्ण श्रद्धेने म्हणूया, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराज, आमच्या मनाला शांत द्या, आमच्या विचारांना योग्य दिशा द्या, आमच्या दुःखात धीर द्या, आमच्या संकटात शक्ती द्या आणि काहीही झालं तरी तुमच्यावरची आमची श्रद्धा कधीही डळमळू देऊ नका. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ.